हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण योग्य ठिकाणी अनुस्वार म्हणजेच हे शब्दावर टिंब द्यायचं आहे. हां, चला मग आपण वाचूया. चदन. आता कुठे टिंब देऊया? चवर देऊन बघूया चवर दिलं तर काय होणार? चंदन. चंदन हे मुलाचं नाव पण आहे आणि चंदन पण आहे, लावतो आपण, ते देवाला पण उगाळून वापरतात, गंध काढतात त्याचं. मग आपण चवर देऊया टिंब. दिलं चंदन, बरोबर झालं. आता आनंद. आवर टिंब दिलं तर काय होणार? अन्नद. अन्नद आहे का? नाही. मग आता नवर टिंब देऊन बघूया. नवर दिलं तर काय होणार? आनंद. आनंद तर आहेच, होय की नाही? होतो ना आनंद. मग आनंद करूया. आता सुगध. सुवर दिलं तर काय होणार? सुंगध. ऐकलात कधी हा शब्द? नाही ना. मग आता पुढे बघूया. गवर देऊया. सुगंध. सुगंध येतो. सुगंध. काय सुगंध पसरलाय, वास. मथन. आता मवर टिंब देऊन बघूया. मंथन. मंथन हे नाव आहे मुलाचं, मग देऊया मवर. चादोबा. चावर टिंब दिलं तर काय होणार? चांदोबा, होय की नाही? मग चावर टिंब देऊया. चांदोबा तर आपला आहेच, आवडता मामा. पखा. पखा म्हणजे काय? आता पवर टिंब देऊन बघूया. पंखा होणार. बरोबर आहे का तुमच्याकडे पंखा? बघा वर, बघा डोक्यावर पंखा आहे काय? मधीर. मवर टिंब देऊन बघूया काय होतं ते. मग काय होणार? मंदिर. मंदिर तर आहेच, सगळ्यांच्या घरात पण असणार आणि आपली बाहेर पण आहेत मंदिरं, होय की नाही? गणपतीचं, शंकराचं, होय की नाही? सफरचंद. सफरचंद. सवर टिंब देऊया. मग काय होणार? संफरचंद. माहीत नाही बाबा. आता फवर टिंब देऊया. सफनरचंद. सफनरचंद मी पण नाही ऐकलं कधी. रवर दिलं. सफरचंद. नाही बाबा माहिती. चवर देऊन बघूया. सफरचंद. सफरचंद तर आम्ही खातो, होय की नाही? सफरचंद आहे. आता मोसंबी. मोवर टिंब दिलं तर काय होणार? मोनसबी. माहीत नाही. सवर टिंब देऊन बघूया. मोसंबी. मोसंबी पण आम्ही खातो. करवद. कवर टिंब दिलं तर काय होणार? कंद्रवद. माहीत नाही. करणवद माहिती नाही. करवंद. करवंद माहिती आहे, तोंडातून पाणी पण आलं, गोड, आंबट गोड. आबा. आबा तुम्हाला माहिती असेल, आजोबांना कोण कोण आबा म्हणतात. पण आपण आवर टिंब दिलं तर काय होणार? आंबा. मस्त, सगळ्यात आवडता, नाही काय? सुदर. सुदर म्हणजे काय? सुवर टिंब देऊया. मग काय होतं बघूया. सुंदर. सुंदर. मस्त, काय छान अक्षर काढलं, सुंदर. जोधळा. जोधळा म्हणजे काय? माहीत नाही. आता जोवर टिंब दिलं तर काय होणार? जोंधळा. जोंधळा तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसणार, जास्ती लोकांना माहीत नसणार, जास्ती मुलांना. जोंधळा म्हणजे ज्वारी. ज्वारीला जोंधळा म्हणतात. चादी. चावर टिंब दिलं तर काय होणार? चांदी. मग चांदी. चांदी पण माहीत असेल, चांदीचे दागिने बनवतात, पायात घालतात ना चांदीची पैजण वगैरे. डाळिंब. आता डावर टिंब दिलं तर डाळिंब होणार.
मग डांळिंब आपल्याला माहीत आहे का? नाही माहिती. मग आपण काय करूया, ळीवर टिंब देऊन बघूया. डाळिंब होणार. डाळिंब तर माहितीच असणार, होय की नाही, खातात ना. जुळं, मवर टिंब देऊन बघूया. काय होणार? मंजूळ. मंजूळ तर आवाज असतो, मग मवर टिंब देऊया. अदाज, अवर टिंब दिलं तर काय होणार? अंदाज. अंदाज माहिती आहे, अंदाज पंचे धावदसे असं बोलतात. अंदाज घेतो आपण एखाद्या गोष्टीचा. रगमच, रगमच, रगमच म्हणजे काय माहीत नाही. मग आता रवर टिंब दिलं तर काय होणार? रंग. रंग आहेत, पण पुढे पण शब्द आहे रंग मच. मग परत ग वर टिंब दिलं तर काय होणार? रंगंग मच. मग वर पण नको, मवर देऊन बघूया. रंगमंच. रंगमंच आहे, रवर पण टिंब देऊया, मवर पण टिंब देऊया. रंगमंच. रंगमंचकावर नाटक करतात, प्रोग्राम करतात, होय की नाही. पिपळ, पीवर टिंब दिलं तर काय होणार? पिंपळ. पिंपळाचं झाड असतं, वडाच्या झाडासारखं पिंपळाचं झाड असतं. चीच, चीवर टिंब दिलं तर काय होणार? चिंच. चिंच खाता की नाही इमली? चिंच. सत, सवर टिंब दिलं तर काय होणार? संत. काय होणार? संत. बागडी, बागडीवर बावर टिंब दिलं तर काय होणार? बांगडी, होय की नाही, बांगडी. संगणक, सवर टिंब देऊन बघूया काय होतं ते. काय होणार? संगणक. संगणक माहिती आहे का? संगणक म्हणजे कॉम्प्युटर. संगणक. संगीत, सवर टिंब दिलं तर काय होणार? संगीत. काय होणार? संगीत. मग सवर देऊया, झालं संगीत. तांदूळ, आता तुम्ही सांगा बघू, तांदूळ तुम्हाला माहिती आहे, कुठे टिंब द्यायचं? तांदूळ. गोधळ, गोवर टिंब देऊया. काय होणार? गोंधळ. गोंधळ घालतात. गोंधळ घालायचा तो सण पण असतो, आणि तुम्ही मुलं सगळी जमलात की पण गोंधळ घालतात. चला मग, अजून असले शब्द भरपूर आहेत. मंथन, बंगला, पिंजर, शेंदूर, शेंदूर, कंदील, चांगला, पंडित, अंगाई, शंकर, भगवंते, अशी खूप नावं आहेत. तर ते तुम्ही लिहा. चला बाय, उद्या भेटूया.